नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर गेट परिसरात वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पोलिसांनी कारवाई करत एका इसमाला पिस्तूलसह अटक केली आहे। पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून सतीश खेत्रे या संशयिताला अटक केली। त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस असा एकूण 31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष, राहणार राहुल नगर, टाकळे रोड, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।